2 जून 2026 तुमचं आयुष्य बदलणार आहे. पण एक गोष्ट आधी सांगा, तुम्ही अजूनही कम्फर्ट झोनमध्ये अडकलेले आहात का? जिथे सगळं ठीक वाटतं पण आतून काहीतरी कमी जाणवतं. कारण आता तुम्हाला थांबू दिलं जाणार नाही. 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या 12व्या भावात प्रवेश करत आहेत. आणि हा साधा बदल नाही, हा तुमचा टर्निंग पॉइंट आहे. काही महिने आठवा, पैसा टिकत नव्हता, मन गोंधळलेलं होतं, काही गोष्टी हातातून निसटत होत्या. हे सगळं कारणाशिवाय नव्हतं, 12वा भाव ऍक्टिव्हेट होता. खरी स्टोरी सुरू होतीये. 12वा भाव म्हणजे फक्त खर्च नाही, हा त्याग आहे, हे अंतर्मन आहे, हा अवेकनिंग आहे. म्हणजे तुम्ही आतून बदलायला लागणार आहात. आणि जेव्हा सिंह आतून बदलतो तेव्हा जग बाहेरून बदलतं. पण इथे 90% लोक चूक करतात. ते या काळाला लॉस समजतात. पण सत्य काय आहे? हा लॉस नाही, ही इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या फ्युचरसाठी. कारण बृहस्पती विपरीत राजयोग तयार करतात, म्हणजेच अडचणीतून मार्ग मिळतो, अचानक मदत मिळते, अनएक्सपेक्टेड अपॉर्च्युनिटी येते आणि तुम्ही विचार करता हे कसं झालं. हीच बृहस्पतींची कृपा आहे. आता लक्ष द्या. 4था भाव म्हणजेच घर प्रॉपर्टी, 6वा भाव म्हणजे कॉम्पिटिशन, 8वा भाव म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे 3 मोठे बदल. काही लोक विरोधात येतील, पण लक्षात ठेवा, शत्रू फक्त त्यांनाच मिळतात जे पुढे जातात. म्हणजे तुम्ही प्रोग्रेस करत आहात, हा सिग्नल आहे. या काळात तुमची रुची वाढेल, स्पिरिच्युअलिटीमध्ये डीप थिंकिंग वाढेल, माइंडसेट बदलणार आहे आणि इथेच तुमचा खरा बदल सुरू होतोय. हा काळ आरामासाठी नाही, हा काळ ट्रान्सफॉर्मेशनसाठी आहे. जो उठेल तो पुढे जाईल, जो थांबेल तो मागे राहील. आता एक छोटा प्रश्न, तुम्ही बदल स्वीकारणार का? कॉमेंटमध्ये येस लिहा आणि सांगा तुम्ही काय सोडणार आहात. कारण हा काळ थांबणार नाही, संधी आली आहे. तुम्ही ॲक्शन घेणार का? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.